सगळीकडेच चिंतेचं आणि दडपणशाहीचं वातावरण आहे. कुठे सिलेंडर मिळत नाही आहे, तर कुठे पेट्रोल मिळत नाही. पेट्रोलच्या लांबच लांब रांगा, पेट्रोलच्या पेट्रोल पंपवर लांबच लांब रांगा आणि सिलेंडर नाही मिळत. हे सगळं अचानक कसं काय? आपल्याजवळ स्टॉक नव्हता, महाराष्ट्राजवळ स्टॉक नव्हता, किंवा नसतील ठेवत. सिलेंडरचा प्रश्न आहे तर स्टॉक नसतील ठेवत, पण अचानक ह्या सगळ्या गोष्टींची अडचण येणं हे मला स्वतःला धक्कादायक आहे आणि एक सामान्य जनतेला निश्चितच धक्कादायक असेल. एक म्हणतात की आपल्यावरून जग ओळखावा, तर खरंच आपल्या घरानुसार जग ओळखावा. आज माझ्या घरात सिलेंडर नाही तर दुसऱ्यांच्या घरात पण नसेल, हे निश्चितच असं वाटतं की असंच असेल. कारण की सिलेंडर पैसे देऊनही मिळत नाही. जास्तीचे पैसे देऊन म्हणजे 30 दिवसानंतर, 45 दिवसानंतर. इंडक्शन गॅसचा वापर करण्याव्यतिरिक्त किंवा चूल मांडण्याव्यतिरिक्त आपल्याजवळ काहीच उपाय नाही राहिला. कुठेतरी उपाययोजना कमी करतात. जगात युद्ध सुरू आहे, त्या युद्धाचे इम्पॅक्ट किंवा परिणाम ते निश्चितच आपल्या देशावर होत आहेत ना. पेट्रोल आपल्या देशात बनत अजिबात नाही. इंडियामध्ये तर पेट्रोल नाहीच आहे, आपल्याला बाहेरून मागवावं लागतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींवर म्हणजे कुठेतरी भारत सरकारला याचा अंदाजा यायला हवा होता की मी म्हणजे भारत देश पेट्रोल कसं सप्लाय करेल जनतेला. मी कोणत्या पार्टीतून बोलत नाही, पण मी काँग्रेसची न्याययोद्धा आहे, पण त्या अधिकारिकरित्या बोलत नाही. मला असं वाटलं की एक जनता किंवा एक नागरिक म्हणून असं बोलावं जनतेशी. पण फेसबुकला असं कोणी सध्या लाईव्ह दिसत नाही आहे येताना, माहित नाही. पण एक जनता म्हणून आपले मनातले विचार मांडावे असं वाटलं की कोणावरच युद्ध येऊ नये. सगळ्यांनीच सगळीकडे लोकशाहीने राहावं, सगळ्याच देशांमध्ये लोकशाही राहावी असं मला मनापासून वाटते. आणि की युद्धाचे परिणाम खूप भयंकर असतात. मी एक मनुष्य आहे, सगळेच मनुष्य आहेत आणि मनुष्यच मनुष्याला समजू शकतं की हा एक खूप भयंकर परिणाम असतो. कोणालाच दडपणशाही आवडत नसते. प्रत्येकाने आपापली जे स्वातंत्र्य जपण्याचे जे मूल्य असतात ते सांभाळावे लागतात. आपण जर व्यवस्थित, तर सगळेच देश आपल्याला मदत करतात. मित्र देश हे आपल्या सगळ्याच देशांचे असतात. मित्र देशांनी मित्र देशासाठी राहावे. कारण की युद्ध हे कोणालाच आवडीचं नसतं, कोणालाच युद्ध हे आवडीचं नसतं. पण जिथे जातं किंवा जिथे बिततं, आज आपल्याला फक्त सिलेंडर आणि फक्त पेट्रोलची अडचण झाली आहे, ते एवढा त्रास होतो आहे. मी कल्पना करा, जिथे युद्ध होत आहे किंवा जिथे प्राकृतिक आपदा होतात, कधी पाण्याची आपदा होते, कधी युद्धाची आपदा होते, कधी दुष्काळ होते. ह्या प्रसंगी काय होत असेल? खूप वातावरण असे थोडेसे भीतीचे, थोडे दडपणशाहीचे आहे. याच्यातून सगळ्यांनाच आपल्याला सावरायचं आहे असं मला वाटतं. आणि नाही कोणी जर म्हणजे कमीत कमी सोशल मीडियावर संपर्कात राहावं असं वाटतंय, कोणी समाजात संपर्कात राहावं असं वाटतं. सगळ्यांना सगळ्या सुखसोयी मिळो, सगळ्यांना स्पेशली सिलेंडर मिळो, याची सोय सरकारने करावं असं मला वाटते. की कारण की म्हणतात ना, अन्न, वस्त्र व निवारा, त्याच्यापेक्षा सगळ्यात पहिले अन्न मिळावं आणि अन्न शिजवायला गॅस मिळावी, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्याकडे भारत सरकारने लक्ष द्यावं, हे अत्यंत गरजेचं आहे आणि ही माझी अत्यंत गरजेची विनंती आहे. धन्यवाद.